अरे थांबा, हे ऐका माझं. काय घाबरतात तुम्ही लोक? इकडे 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 माझं ऐका. अरे ये रे, ये इकडे ये रे परत. अरे असे लहानपणी फटाके फोडलेत ना, हे भुईचक्र आहे ना, हे भुईचक्र आजच्या हातावर फिरवायचो मी पेटवून. अच्छा करायचं, असं हालायचं ते. अच्छा साहेब पोळल की. अरे काय पोळत मिळत नाही. या तुम्ही पण पेटवा. आणि हाताचा, हा हातावर म्हणजे काय लक्ष, हाताचा. हे तर तू घे. हा घे. हा नाही हे घे लांब झालं. हे घे. चलो ना मामा साहेब. हा बिंदास. 1 2 3 जागा. अरे वेडा, वाचव मला वेडा. सॉरी तुटून झालं. फार बोलला नाही ना मामा? नाही फार नाही. एवढ्या उड्या मारायची काय गरज होती का? किती वेळा सांगितलं ना, तुम्ही कधी ऐकत नाही. अगं तुझं काय ऐकायचंय? मी त्यांना दाखवतो तू भुईचक्र कसं फिरतं. त्यांनी माझ्या पायात टाकलं, त्याला मी काय करणार? काय दाखवत बिकवत नव्हता. बघितलं नुसतं थाया नाचत होता. कसं काय त्या नाचत होतो? कसलं आलंय? मी तुम्ही थाया नाचत होता, बघितलं मी. तुझ्या पायाखाली भुईचक्र लागलं ना पायाला मामा. काय आरडाओरडा चालू आहे हा? काय नाही, नरसिंग रावांना त्यांचा उत्साह नाडला. नले मला काय झालेलं नाही. काही झालं नाही, बरं वाटतंय ना? हा मम्मा चल ना तू पण. होय सासूबाई, अहो या की तुम्ही बी. सगळेजण असल्यावर लई मज्जा येते बघा. मामासाहेब तुम्ही बरं आहे ना व आता? बरं. चला मामासाहेब असले बरे तर आपण फटाके फोडूया. हा ये पाहिजे. चल मम्मा, चल मामा मामी. काही फार आगाऊ पोरगी आहे बरं काही. अगं म्हणजे तुला आतमध्ये एकटीला बसून सगळ्यांना इथं बाहेर घेऊन आली. कशी मज्जा करते बघ. त्यात तो तिचा आचारी बाप उद्या फराळ घेऊन येणार आहे. तो फराळ खायला मिळावा म्हणून हे हिला सामील सगळेजण. समोर बघ ताई, सोडतच नाहीये तिला. नरसू, उद्या त्या म्हाताऱ्याचा फराळ या दाराच्या आत नाही आला पाहिजे. बबन्या, हो फराळाचं होईल का चांगलं? एवढं मन लावून करायला लागलाय म्हणलं वाईट कसा होईल? चांगलाच होणार. ती बरोबरच आहे तुझं. अरे खायची कुठली बी गोष्ट असते बाबन्या, मी मन लावूनच करतो. आणि आता तर सुमीच्या सासरी द्यायला करतो या, मग उलट जास्तच मन लावून करणार मी. हा, अरे माझ्या सुमीची मानाशी ताट झाली पाहिजे फराळाचं बघून. अरे अशी बी सुमीची मान कायम ताटच असते. अरे अजून ताट झाली पाहिजे तिची मान बाबन्या. अरे बारक्यापणापासून तिची काय रे हाऊसमौज झाली नाही. कायम पैशाची बोंब आमची. अरे जे काम आपल्या हातात आहे ते तरी चांगलं करू व्हायचं. बरोबर आहे. अरे बबन, अरे आता आठवलं बघ, ते दुकानात जाऊन जरा येल दोड घेऊन ये रे. बुंदीचं लाडू करायचं व्हायचं. बुंदीचं लाडू? अरे आत्ताच रव्याचं बेसनाचं लाडू केलं की, आता बुंदीचं करायचं म्हणल्यावर परत ती बुंदी तयार करा, पाक तयार करा, बुंदी तळा, अजून चिवडा पण तयार झाला नाही. लय उशीर होईल. अरे आता काय काम आहे आपल्याला रातच्याला? जा तू येल दोड घेऊन ये. माझ्या सुमीसाठी रात जागायची तयारी आहे माझी. हार काय पुरीचं कौतुक करायला लागलाय. येतो लगेच घेऊन. सुरेश, अरे फिक्स ट्रिप आहे आज.
अरे आज टीप बीप काय नाही, आज फक्त माझ्या सुमीचे सासरे द्यायचा फराळाचं करणार. सूर्या लय पचसावशील, मोठं गबाड लागतंय बघ आज. अरे माझ्या पुरीच्या सोकापुढे असलं घाबड की झाडकी पत्ती रा. अरे आज लाख काय करोड जरी मिळालं ना तर हे सुरेश आचार्य हालत नसतो ह्या फराळा पडणं. अरे हे सूर्या बिघडलाय आज, चल जाऊ. हा हा जावा जावा, मी माझ्या सुमीसाठी आज फराळ करणार आहे नुसता. जावा. पायलट पायलट उठ. मग काय यार तुझं सकाळी सकाळी झोपू दे ना. अरे कामाच्या माणसाने असं उशिरापत्र झोपायच नसते. उठ बघू. असं दिवाळीची कसली काम झोपू दे ना. तू पण ये. खूळ लागले का तुला? उलट दिवाळी तर लवकर आंघोळ करायची असते. अशी मस्त सकाळ, बायकोनं यावं, उठ म्हणावं, मी नाही म्हणावं, बायकोनी थोपटून पुन्हा झोप झोप म्हणावं असं मला फार वाटतंय ग. आणि मला थोपटावं नाही धोपटावं वाटतंय. असं उशिरापत्र झोपणाऱ्या माणसाचा राग येतो मला. उठ. तुम्ही बायकोनं जरा प्रेमानं वागायचं असतं असं काय माहिती का ग तुला? उगाच मारक्या म्हशीसारखी बघू नको. मग तू नवरा म्हणून जिम्मेदारीने वाग, मग मी प्रेमाने बोलते. चल उठ बघू. उठ. तुम्ही नको ना यार, थंडी वाजते. अजून डोळे पण नीट उघडत नाहीत आणि माझे शेण. तू पण तू असं ऐकायचं नाहीस. तुझ्यासारख्या आळशी मुलाला कसं उठवायचं ह्याचा चांगला तोडगा आहे माझ्याकडे. नाही काय अरे, चिटिंग आहे अरे, शुद्ध फसवणूक आहे. जे असेल ते असेल. आता गेली ना मग झोप. आवर आणि पटापटा खाली ये. आज तात्या फराळ घेऊन येणार आहेत माहित आहे ना? तात्यांना पण सकाळी लवकर उठवलेस की काय? माझं तात्या आळशी ना तुझ्यासारखं झोपायला उशिरा पतूर. मोठ्या हौसाने जावयासाठी फराळ घेऊन येणार आहेत. आता ते तुला एवढं मान देतात आणि तू बघ असा बसलायस निवांत. बरं ठीक आहे, काय करू मग मी? उठ आणि आंघोळ कर. तू बी तात्यांचा पाहुणचार करायचाच आज. हा म्हणजे काय करायचं मी? तात्याने प्रेमानं आणलेला फराळ खायचा. उठ आणि आवरून खाली ये. तात्या निघली असेल आतापर्यंत. हा पायलट आवरून खाली ये. सुरेश, निमोनियाहून मारून टाकतोस का लग्नाच्या आधी मला? अरे बाबण्या, तुला किती उशीर झाला उठ उठ म्हणतोय तर तू उठायलाच तयार नाही का? गपला का? पुरीच्या घरी फराळ द्यायचाय, पुरीच्या घरी फराळ द्यायचाय म्हणून रातभर मला जागवलंस आणि आता नीट झोपून पण दिना झालायस मला. आता उठ लवकर आणि सुमीला सांग बंगल्यावर जाऊन मी फराळ घेऊन येतोय म्हणून. हा सुरेश, संघटन जाऊया की. अरे बाबण्या, तुझ्या गाडीवर आल्यावरती का नाही तू थांबणार मामा साहेबा संकट आणि मला कोण माघारी सोडणार? नको बाबा, त्यापेक्षा तू पुढे जाऊन सांग. हा बाबण्या, आता ते सगळं खरं झालं ना. गड्या रातच्याला आपण चुरमुऱ्याचा चिवडा केला खरं, पण तिथं चालेल खरं? बंगल्यावर म्हणतात लय भारी भारी पोव्याचा चिवडा खाते त्या. सुरेश, तू काय पण घेऊन जा तिथं, सगळं चालणार. असं म्हणतोस? हा. मग काय हरकत नाही गड्या. हा आवर लवकर. सुरेश, ऐ काय चाललंय? काय रे? माझं लगीन व्हायचं आहे, मी एवढा नटत नाही. तुझं काय चाललंय रे? ही काय टकाल पडलंय, दाढी सगळी पिकली आहे, एवढं डोबऱ्याच्या डोबऱ्या झालंय. अरे तुला सांगितलं तेवढं कर. जाऊन बंगल्यावर जाऊन वर्दी दे. हा वर्दी दे. तू काय राजा महाराजा लागून गेलाय? वर्दी दे, वर्दी दे. अरे तालुक्यातला वर्ल्ड फेमस आचार्य आहे मी, हा सुमीचा बाप. जाऊन सांग बंगल्यावर लवकर मी येणार आहे म्हणून. खाली. सुमी, आज फराळ नाही का? मामनजी इसरला का?
आवाज तात्या फराळ घेऊन येणार आहेत जरा वाट बघा बरं का सगळ्यांनी. होय की ग. अगं तुझ्या हातचा फराळ एवढा भारी असतो, मग तुझ्या तात्यांच्या हातचा कसला भारी असेल. लय भारी. हो ना, आम्हालाही खायचा आहे तुझ्या माहेरचा फराळ. नाही, एवढं कौतुक करतेस तर खायलाच पाहिजे, नाही करे नरसू? ताई तर कालपासून वाट बघतीये चातकासारखी. कधी एकदा सुरेश रावांच्या हातचा फराळ खायला मिळतोय, कधी एकदा सुरेश रावांच्या हातचा फराळ खायला मिळतोय, नाही का ताई? नाही म्हणजे मी चातकासारखी वाट बघतोय की कधी एकदा फराळ खायला मिळतोय. काल कळलं ना मला तेव्हापासून. हो ना, मलाही आवडेल फराळ खायला, मीही वाट बघतीये. मम्मा, अगं तात्यांच्या हातची चव म्हणजे काही विचारूच नकोस तू. तुम्ही काहीच नाही त्यांच्या पुढे. अरे असं नाही, सुमी पण मस्त बनवते की. मामनजी, अहो पायलट बरोबर म्हणतोय. मी काहीच नाही तात्यांपुढं. अहो किस झाड की पत्ती आहे. पायलट, तू तात्यांचं कौतुक करतोयस का मी सकाळी लवकर उठवलं त्याचं खुन्नस काढतोयस? दोन्ही. बबन, तात्या अगं सुमी मॅडम, सुरेश सायकलवरनं येतोय मागणं. अरे मग तू गाडी घेऊन यायचंस की त्यासनी. सगळेजण फळाची वाट बघत बसल्या तिथं. अहो मी म्हणलं होतं मी सोडतो, तर म्हणला परत येताना कशाने येऊ मी, म्हणून या लागलाय सायकलवरनं. रस्त्यात भेटला मला, येईल आता एवढ्यात येईलच. बबन, तुझ्यावर एक जबाबदारी द्यायची. चल बाहेर चल. फराळाचं ते नंतर, आधी जबाबदारी. चला. मामासाहेब, काय झालं, उल्लंघरताय का? मग चपल्या कुठं आहेत तुमच्या? मी उपास धरले. उपास उपास वय? अयो, म्हणजे दुसरं लगीन करताय काय तुम्ही ह्या वयात? बबन, मूर्खासारखी बडबड करू नकोस. नाही नाही, अहो माझं लगीन व्हावं म्हणून मी नवरात्रीचा उपास धरलं होतं का नाही. मला वाटलं तसंच करताय तुम्ही. बबन, अरे तू बबन आहेस, मी मामासाहेब आहे. माझं ध्येय तुझ्यापेक्षा मोठं आहे. काय आहे? एक काम कर, तालुक्याच्या गावाला जा आणि माझ्यासाठी शर्टाचं बटन घेऊन ये. शर्टाचं बटन? हा, हे असलं ध्येय आहे वय तुमचं? तुला सांगितलं तेवढं कर. तालुक्याच्या गावाला जायचं आणि बटन घेऊन यायचं, आणि बटन मिळाल्याशिवाय परत यायचं नाही, कळलं? कळ. अरे गाढवा, कसलं बटन पाहिजे ते कोण विचारणार? आता बटनासारखंच बटन असणार की, इथं गावात मिळतंय, ते लगेच जाऊन घेऊन येतो मी. हा पपन, अरे असं चॉकलेटी बटन पाहिजे आणि असं लाकडासारखं दिसलं पाहिजे. शिवाय त्याच्या एका बाजूला सूर्य कोरलेला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला चंद्र कोरलेलं पाहिजे, असं बटन पाहिजे. असलं कसलं वय बटन? अरे म्हणून तर सांगितलं, तालुक्याच्या गावाला जायचं आणि बटन घेऊन यायचं. मामासाहेब, लयच हँगाडं ध्येय आहे तुमचं. असलं बटन कुठं हुडकायचं? तुला सांगितलं तेवढं कर, समजलं? बटन घेतल्याशिवाय परत यायचं नाही. बरं बघतो. बघतो नाही, घेऊन यायचं, कळलं? हा. आता मी बघतो त्या म्हाताऱ्याचा फराळ आत कसा येतोय ते. बरं, आज सगळ्यांनी माझ्या तात्यांच्या हातचा फराळ खायचा बरं का? खाणार ना व? का वाढू इथलं? नाही, तात्यांच्या हातचा फराळ खायचा आहे. अगं पण कधी येणार तुझे तात्या आणि कधी येणार तो फराळ? जरा कळ काढा सगळ्यांनी. सुमन, जरा काम आहे तुझ्याकडं. काय? अगं इथं नको, जरा वर चल की. थांबा की, अहो ताते येतील एवढ्यातच. अगं 2च मिनिटाचं काम आहे, चल की लगेच येऊ. बरे येते, मी आले. थांब थांब थांब. कुठं? हा, आत 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 काय गटोळ पुरलंय काय? आहे आपलं फराळ. फराळ फराळ काय नाही, शेवटच्या दिवशी ये, काय शिल्लक राहिलं तर बघू. अहो नाही,
आम्ही फराळ घ्यायला नाही, फराळ द्यायला आलोया. मंत्री पाटलांना काय भीक लागली काय तुझ्याकडनं फराळ घ्यायला? अहो तुम्ही मला ओळखलं नाही काय? आम्ही सुमीचा बाप. अहो फराळ घेऊन आलोय व. अहो बाबा आम्ही तुम्हाला ओळखत नाही आणि मामासाहेबांनी सांगितलंय कुणाला सोडायचं नाही म्हणून. हुकूमच आहे तसा. बाहेरच्या कुणालाही आत सोडायचं नाही. अहो असं काय करताय? मी पाहुणा राव ह्या घरचा. पाहू ना आणि कशावर ना आता आलं माझ्या लक्षात. अहो लग्नात तुम्ही मला बनेल टायलवर बघितलंय ना, त्याच्यामुळे वळका नाही. अहो ह्या दाढीमुळे तरी जरा वळका. नाही नाही ओळखत नाही. कोण तू? नाही म्हणजे नाही. अरे सुरेशराव नमस्कार. नमस्कार. काय गोंधळ लावलाय रे? काय नाही काय नाही. अहो मला उशीर झाला, सोडा ना ती. काय हो? अरे पाहुणे आहेत आपले, त्यांना सोडलं नाही तुम्ही? काय लाज लज्जा? अहो उशीर झाला सांगतोय मी, पाहुणा आहे तर त्यांना ओळखच पटाना झाली. सुरेशराव मी बघतो, थांबा जरा. ए परत आले ना ते तर गेट उघडून लगेच सोडे जाणार ना, कळलं का? होय साहेब. चल निघा आता. सुरेशराव जाऊ, त्यांच्याकडे लक्ष देऊ का? चला चला लवकर आतमध्ये. हा लावा ते लवकर. हा चला 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 चला. चला मामासाहेब चला. चला चला. सुरेशराव अहो किती वेळ? अहो घरात आतमध्ये सगळे तुमच्या फराळाची वाट बघतायत. तुमच्या सुमननी तर सकाळपासून कोणाला खाऊन दिलेलं नाही काही. माझ्या तात्यांचा फराळ येतोय, माझ्या तात्यांचा फराळ येतोय म्हणून. असं होय? मग अहो उशीरच झाला बघा. हा. चला चला लवकर चला. हा लवकर चल चला. चल चल. या 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 लवकर. चला चल. ओ ओ ओ सुरेशराव अहो थांबा, किती घाई? अहो मामासाहेब काय झालं पाहिजे तुमच्या? ते जरा उपास धरलाय. उपास होय? पायाचा उपास? हा उपास. अनवणी. हा अनवाणी. बर चौकात चला हळूहळू. हा चल. या या या. सुरेशराव जरा थांबा, काय घाई एवढी? का मामासाहेब? अहो का म्हणून काय विचारताय? पाय बघा तुमचे. आतमध्ये ताई मॅडम बसले आहेत. मागच्या वेळेस कसं महाभारत झालं होतं माळक्या पायावरनं, तसं नको व्हायला. तुम्ही आपले पाय धुवून घ्या. बरोबर बोलला मामासाहेब तुम्ही. मी नेहमीच बरोबर बोलतो. पण कुठं तू ह्याच? चला इकडे जा, दाखवतो. चल. सुरेशराव एक काम करूया. हे फराळाची पिशवी आहे ना, ती इथं ठेवा आणि तिकडे ड्रम आहे पाण्याचा आमराईमध्ये, तिथं जा आणि स्वच्छ पाय धुवून या. अहो पण मामासाहेब फराळच आहे हो. असं दे ना, जड असेल ना ते. मी धरतो ना, मी ठेवतो. हे बघ, हे बघ. या जाऊ दे. आमराई तिकडं ड्रम आहे, पाणी आहे, स्वच्छ. आलो जा. आलो जा. या. सुरेशराव काय झालं? अहो ड्रम कुठे? हा इथंच ते ठेवलं होतं की मी. हे आमचे नोकर आहेत ना, एक काम धड करत नाहीत. सगळं स्वतःच्या पद्धतीप्रमाणे काम करतात, मनाप्रमाणे. हे असेच आहेत सगळे नोकर. चला आपण बघूया, शोधूया. चला. अहो मामासाहेब अहो लवकर पाय धुवू ना. अहो तुम्ही तिकडे वाट बघत असेल हो. सुरेशराव तुमच्यापेक्षा घाई जास्त मला आहे. मला तुमच्या हातचा फराळ खायचा आहे. चल शोधूया आपण. चल हा चला लवकर चल चल. चल चल चल. अहो मामासाहेब अहो फराळाची पिशवी. अरे चा, इथंच तर होती की. कुठे गेली? आपण इथंच ठेवली होती. तीच की कुठे गेली? कुत्रा एवढ्यातल्या एवढ्या डाव साधला कुत्र्याने सुरेशराव. कुत्रा? हा अहो एक कुत्रा आहे तो हल्ली 5-6 दिवस इकडं सगळ्या वस्तू उचलतो आणि घेऊन जातो बाहेर. परवा तर माझे बूट नेले त्यांनी. अहो पण फराळाची पिशवी? सुरेशराव अहो बूट चालतात, त्याला फराळाची पिशवी न चालेल. काय झालं? चला घेऊन येऊ आपण. कुठं? फराळाची पिशवी घेऊन येऊ आपण. मला माहिती आहे तो कुत्रा कुठं घेऊन जातो ते. चला चला चला. चला चला लवकर. हा हा चल. नक्की 4 चमचेच मीठ ना? अहो मामी साहेब तुम्ही 10 वेळा मला तेच विचारलंय. 1000दा जरी विचारलं तरी मी 4च सांगणार. अगं तसं नाही, आमच्या यांना मीठ जरा जास्त लागतं. आणि होणार नाही ना मग? नाही होणार. असू दे मग, चल. काय ग सुमन, आज काय उपाशी मारणार आहेस वाटतं माणसं? नाही नाही, आत्ता पतूर याय पाहिजे होतं तात्या. कुठे आहेत मग तुझे तात्या आणि त्यांचा फराळ?